स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, गुरु असता पाठीशी समर्थ, का चिंता करावी व्यर्थ. गुरु असता पाठीशी समर्थ, का चिंता करावी व्यर्थ. तोची एक समर्थ श्री स्वामी समर्थ, तोची एक समर्थ श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेले आहे. आजचा स्वामी संदेश नेहमीप्रमाणे खूप खास असणार आहे, म्हणून आजचा संदेश शेवटपर्यंत आवर्जून ऐका. आजचा संदेश तुम्हाला जाणून घ्यायचा असेल, छोटंसं काम करायचं आहे. तुमच्यासमोर जे 2 मोदक दिसत आहे त्या 2 मोदकांपैकी एक मोदक तुम्हाला तुमच्यासाठी निवडायचा आहे आणि संदेश काय आहे तेही जाणून घ्यायचं आहे. तर स्वामी भक्त हो, तुम्ही तुमच्यासाठीचा एक मोदक निवडला असेलच अशी मी आशा करते आणि संदेश काय आहे तेही सांगते. तर बघा, ज्यांनी 1 नंबरचा मोदक निवडला आहे त्यांना स्वामी महाराज काय सांगतात. स्वामी महाराज अशा प्रत्येक भक्ताला सांगतात, अरे समतोल मनासारखं कोणतंही व्रत नाही, समाधानासारखं कोणतंही सुख नाही, लोभासारखा कोणताही आजार नाही आणि दयेसारखं कोणतंही पुण्य नाही. अरे संकट येतात ती तुझ्यातील शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठी. ध्येय साध्य करणं कितीही कठीण असू दे, पण जर तुझ्याकडे आत्मविश्वास असेल आणि जर तुझ्या या स्वामींवर विश्वास असेल तर तुझ्यासाठी अशक्य असं काहीही या जगामध्ये उरणार नाही. अरे एक शब्द आहे नशीब, याच्याशी लढून तर बघ. आणि अजून एक शब्द आहे तो म्हणजे स्वामी, आम्हाला अर्थ देणं हाक मारून तर बघ. तुझ्या मनासारख्या सगळ्या गोष्टी हळूहळू घडू लागतील. फक्त त्या घडण्यासाठी तुला स्वतःला देखील प्रयत्न करायचे आहे, मेहनत घ्यायची आहे. कारण आम्ही त्याच्याच हाकेला ओ देतो जो स्वतःसाठी प्रयत्न करतो, जो आमच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतो. म्हणून स्वतःवर विश्वास ठेव, स्वतःच्या कष्टांवर विश्वास ठेव आणि आमच्यावरही विश्वास ठेव. नेहमीच तुझ्या मदतीला धावून जाणारी ही स्वामी माऊली सदैव तुझ्यासाठीच असणार आहे. अरे अडचणी ह्या आयुष्यात नाही तर मनात असतात. ज्या दिवशी तू तुझ्या मनावर विजय मिळवशील त्या दिवशी आपोआप तुला मार्ग मिळेल. सगळे दरवाजे बंद झाले तरीही आमच्या हृदयाचा दरवाजा मात्र कायम तुझ्यासाठी उघडा असतो. अपेक्षा ठेवायची असेल तर आमच्याकडूनच ठेव, इतर लोकांपासून कधीही अपेक्षा करू नकोस. तू जेव्हा अडचणीत असतो ना तेव्हा आम्हीच तुला तारू, जेव्हा एकटा असतो तेव्हा आम्हीच तुला सांभाळू, जेव्हा तुला मार्ग सापडतच नसेल तेव्हा आम्ही तुला वाट दाखवू आणि अश्रू जेव्हा तुझे थांबत नसतील तेव्हा तुझे अश्रू पुसण्यासाठी देखील आम्हीच येऊ. अरे फक्त आर्ततेनं आम्हाला साथ घालून पहा. माणसाचा जन्म हा प्रत्येक घरात होत असला तरीही माणुसकी मात्र ठराविक घरातच जन्म घेते आणि जिथे माणुसकी जन्म घेते तेथेच खऱ्या अर्थाने परमेश्वराचं अस्तित्व असतं, तुझ्या या ब्रह्मांड नायकाचं अस्तित्व असतं. कधी कधी आयुष्यामध्ये तुला खूप दुःख यातना सहन कराव्या लागतात आणि त्यावेळेस तुला आमच्यावर शंका येते की खरंच आम्ही आहोत का. पण अरे अशा वेळेस मनामध्ये शंका येऊ देऊ नको. खरं तर हीच वेळ तुझ्या परीक्षेची असते. म्हणूनच अशा काळामध्ये तू फक्त आणि फक्त विश्वास ठेव आणि तुझ्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी प्रचंड मेहनत घे. तुझ्या परीक्षेमध्ये तुला उत्तीर्ण करण्याची जबाबदारी, तुझ्या मेहनतीला योग्य ते फळ देण्याची जबाबदारी आम्ही उचलू आणि आम्ही अलगदपणे तुला त्या परीक्षेतून यशस्वी देखील करू. फक्त आम्ही आमच्या भक्तांसाठी जो काही डाव आखलेला असतो ना त्यावर शंका घेऊ नको. आम्ही जे काही तुझ्यासाठी करणार आहोत ते योग्यच असणार आहे. अरे जेव्हा आई बाळाला हवेत भिरकावते ना तेव्हा काही क्षण ते बाळ हवेत असतं, पण तरीही ते हसत हसत आपल्या आईकडे पाहतं, घाबरत नाही. कारण ते आपल्या आईवर शंका न घेता आईवर विश्वास ठेवतं. तसंच आम्ही देखील तुझी माऊलीच आहोत. आम्ही देखील तुला कधी खाली पडू देणार नाही. अगदी तशाच पद्धतीचा विश्वास जेव्हा तू आमच्यावर ठेवणार आहे तेव्हा आम्ही देखील तुला सांगणार आहोत, भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आता ज्यांनी 2 नंबरचा मोदक निवडला त्यांना स्वामी महाराज काय सांगतात बघूया. स्वामी महाराज अशा भक्तांना सांगतात, अरे कधी कधी तुला वाटतं की कसं होईल, हे शक्य आहे का. पण लक्षात ठेव की तू तुझ्या बुद्धीच्या कुवतीवर शक्य आणि अशक्य ठरवत असतो, पण आम्हाला मात्र या जगात अशक्य असं काहीही नसतं. तुझ्यासाठी जे योग्य असणार आहे ते तुला नक्कीच मिळणार आहे.
फक्त तू मात्र तुझा विश्वास पक्का ठेव. नशिबाने साथ सोडली म्हणून मरायचं नसतं, स्वतःच्या हिमतीवर जगायचं असतं. मागील आठवणीने रडायचं नसतं, भविष्याचा विचार करून जगायचं असतं. कर्तृत्वाने माणूस घडत असतो हे महत्त्वाचं असतं. क्षुल्लक संकटाने कधीही घाबरायचं नसतं. अरे, एक ठेच लागली म्हणून थांबायचं नसतं, धैर्याने त्याच मार्गावर चालत राहायचं असतं. धैर्याने त्याच मार्गावर चालत राहायचं असतं. जेव्हा तुला ठाऊक असतं ना की आपण निवडलेला रस्ता हा योग्य दिशेने चाललेला आहे, मग अशा वाटेवर तू चालत राहा. कितीही अडथळे आले तरीही तू घाबरू नको, कारण ह्या रस्त्यावर तुझी साथ देणारा तुझा हा ब्रह्मांड नायक सदैव तुझ्या सोबत असणार आहे. फक्त सत्याच्या मार्गावर चालत असताना सत्याची कास मात्र तू कधीही सोडू नको. लबाडी कधीही करू नको. लबाडी करणं म्हणजे ती एक आखूड चादर असते. तोंडावर ओढली ना तर पाय उघडे पडतात आणि पायावर ओढली तर तोंड उघडं पडतं. म्हणून माणसाने स्वतःच्या आचाराशी आणि विचारांशी प्रामाणिक असावं. अरे, तुला जे भेटलं होतं, जे भेटलं आहे आणि जे इथून पुढे तुला भेटणार आहे ते सगळं काही आम्ही दिलेला प्रसाद आहे, म्हणून त्याचा आनंदाने स्वीकार कर. पण मनाप्रमाणे काही गोष्टी घडल्या नाही म्हणून लबाडीने त्या मिळवण्याचा प्रयत्न तू कधीही करू नकोस. नेहमी लक्षात ठेव, जन्माला आला आहेस ना तर एक दिवस तुला या संसाराचा निरोप देखील घ्यायचाच आहे. भविष्यात काय होईल त्याची चिंता करण्यापेक्षा आनंदाने हे वर्तमान जगायला शिक. आणि ह्या वर्तमानात जगता जगता आमचं चिंतन कर, आमचं मनन कर, आमचं नामस्मरण कर. आमच्या नामाशिवाय तुझ्या आयुष्याला काहीही अर्थ नाही. म्हणून जेव्हा तू आमचं सातत्याने नाम जपणार आहे तेव्हाच खऱ्या अर्थाने तुझ्या आयुष्याला अर्थ प्राप्त होणार आहे. कारण जिथे तू आमचं नाम घेतो तिथे आम्ही सदैव उपस्थित असतो आणि आमच्या भक्ताच्या पाठीशी आम्हाला उभं राहताना तेव्हाच समाधान लाभतं जेव्हा आमच्या भक्तांच्या ओठांची सदैव आमचं नाम असतं. जो भक्त सातत्याने आमचं नाम जपतो अशा भक्ताला आम्ही कधीही एकटं सोडत नाही. अरे, शोध घेत फिरू नकोस मजला इकडून तिकडे, मी असतोच ना सदैव तुझं पाशी. फक्त मनात आत्मविश्वास सदैव जागृत ठेव, माझीच नाळ जुळली आहे तुझ्याशी. अरे, सदैव चांगले विचार करत राहा. चांगल्या ज्ञानातून चांगल्या विचारांचा उगम होतो. चांगला विचार चांगल्या हेतूकडे नेतो, चांगला हेतू चांगल्या कृतीकडे नेतो, चांगल्या कृतीमुळे चांगली सवय लागते आणि चांगल्या सवयीमुळे चांगला स्वभाव बनतो. चांगल्या स्वभावामुळे साध्य प्राप्त होते आणि साध्य प्राप्त झाल्यामुळे आनंदाची प्राप्ती होते, सुखही मिळते. म्हणजे चांगला विचारच सुखाची पहिली पायरी आहे. आणि जर तुला तुझे विचार शुद्ध ठेवायचे असतील तर तुला आमच्या नामाची जोड द्यावीच लागेल. जो भक्त सातत्याने आमचं नाम जपतो त्याच्या मनातील नकारात्मक विचार हळूहळू दूर होऊ लागतात आणि त्याच्या मनात, त्याच्या डोक्यात, त्याच्या प्रत्येक कणाकणात फक्त आणि फक्त सकारात्मकता संचार करू लागते. आणि जो भक्त सकारात्मकतेनं परिपूर्ण भरलेला असतो अशा भक्ताला साधं कोणीही मागे खेचू शकत नाही. असा भक्त सदैव पुढे जातो आणि त्याची कायमच प्रगती देखील होते. असाच भक्त आम्हाला देखील प्रिय आहे. आणि मग असा भक्त जेव्हा आमच्यासमोर येतो तेव्हा त्याला आम्ही अगदी आनंदाने सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल. तर आजचा स्वामी संदेश ऐकल्यानंतर तो तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवीन स्वामी संदेश तुम्हाला ऐकायला आवडत असेल तर आपल्या स्वामी सूत्र व्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबतच तुम्ही कोणता मोदक निवडला होता हे देखील सांगा. पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत रहा. धन्यवाद.